छत्रपती संभाजीनगरमध्ये पैसे वाटपावरून आगळा वेगळा गोंधळ रंगला। पैसे वाटपासाठीची एक यादी सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे। बेगमपुरातील प्रभागामध्ये तरुणांनी फोटोवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घरही शोधलंय। पैसे वाटपाची यादी बनवणाऱ्या व्यक्तीला यानंतर जाब विचारण्यात आलाय। त्यामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी आहे। आजचा आणि उद्या पकडले तर 2 दिवस आहेत। पण याच पार्श्वभूमीवरती आता ठिकठिकाणी मतदारांना आमिष दिले जातंय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण अनेक ठिकाणांहून पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय। विरोधक एकमेकांवरती नजर ठेवून आहेत आणि त्यांच्या पैशांच्या गाड्या देखील पकडतायत। सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्याला या घटनेसंदर्भातील अधिकची माहिती देतील। सचिन, हा नेमका प्रकार काय आहे? कोणी पोस्ट केला होता हा यादीचा फोटो आणि त्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली आहे का? हा छत्रपती संभाजीनगरचा प्रभाग क्रमांक 3 आहे। बेगमपुरा हा भाग आहे आणि या भागामध्ये अशा पद्धतीची यादी आहे, सर्व उमेदवारांना देण्यात आली होती। आमच्याकडे अशा पद्धतीची लोक आहेत आणि ही जी लोक आहेत ही यांच्या संदर्भाने पैशाचा व्यवहार करण्यात येणार होता। मात्र तत्पूर्वी ही जी यादी आहे ती काही तरुणांच्या हाती लागली आणि त्या तरुणांनी थेट या यादीचं बॅनर लावलं आणि बॅनर नंतर या ठिकाणी विचारणा केली की खरंच ही जी यादी आहे यामधले पैसे दिले गेले आहे का, आणि ही जी यादी आहे यामधले लोकांनी एकत्र आले आणि जवळपास 200 ते 250 लोक हे एकत्र आले होते। 30 मंडळी या ठिकाणी आहेत। नेमका काय प्रकार आहे? नेमकं प्रकार हे आहे का आमच्या गल्लीच्या पोरांनी पैसे खाल्ले असे कॅन्डिडेट उभे राहिलेले म्हणतात का तुमचे समाज विकला गेलेला आहे। काय ऍक्शन घेतलेलं आहे यावर? मग आता आम्ही बोलून राहिलो, कोणी हे लिस्ट केली काय केली ते आम्ही ते सांगून राहिलो। आम्ही कोण केलं कोण नाही आम्हाला माहितीच नाही। आम्ही कधी हेच नाही खाल्लं तर कसं काय बोलायचं आम्ही खाल्लो म्हणून पैसे? तरुण आहे ज्यांनी ही यादी समोर आणलेली आहे, हा प्रकार काय आहे नेमका तो थोडं सविस्तर सांग। सर ॲक्च्युली काय झालेलं आहे की जे म्हणजे काल रात्री बैठक बसली होती, आम्हाला माहिती पडलं की ही लिस्ट जे आहे सर ते त्याच्यामध्ये स्वर्गीय लोक आहे, कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यांचं नाव गेलं होतं वरती। जे उमेदवार पक्ष जे उभं राहिलेले तिथं गेले होतं सर हे नाव। तर यांना सगळ्यांना आम्ही बैठकमध्ये विचारलं की कोणी नाव पर्सनली दिलं आहे का नाही दिलं आहे। सगळ्यांचं बहुमत आलं की कोणीच नाव दिलेलं नाही। मग आमचे समाजाच्या नावाखाली लोक पैसे का बरं उचलतात, का बरं खातात, हे आम्हाला मत विकायचं नाही। आमचं समाज मत विकणार नाही आणि आम्ही बहिष्कार टाकणार आहे की कोणालाच मत देणार नाही सर, बस। या व्हिडिओमध्ये तू पण दिसतोय बोलताना, नेमकं काय झालं होतं? म्हणजे आमची मागणी हेच आहे की म्हणजे आमच्या समाजाचे म्हणजे सगळ्यांचं सांगणं हेच आहे की म्हणजे आम्ही मतदार करू नये, कारण की म्हणजे आमच्या लोकांच्या म्हणजे आमच्या समाजाचं नाव खराब होतं याच्यामध्ये की तुमचे समाज विकला गेलेला आहे। तुमचा समाज म्हणजे पैशावर काम करतो, आमचा समाज पैशावर काम करत नाही आणि आम्ही करणार पण नाही। आमचा हाच विरोध। काय मागणी काय तुमची आता? आमची मागणी फक्त हे आहे कारण की हे लोकांनी पैसे घेतलेले नाही, तर पैसे घेतलेले कोणी आहे, पैसे घेतलेले कोणी आहे हे आम्हाला माहिती नाही। पैसे कोणी घेतलेले? हा संतप्त सवाल आहे। काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। आता तुमची मागणी काय आहे? तुम्ही खरंच तुमचं नाव देखील यामध्ये आहे, तुम्ही पैसे घेतले? सर आम्ही पैसे घेतले पण नाही आणि आम्हाला माहिती पण नाही आमचे नाव कोणी टाकले आणि आम्ही मत नाही करू शकत सर। आम्ही तुमची आता मागणी काय आहे? आमची मागणी आम्हाला पैसे दिले नाही आणि बळजबरी आमच्या इथं नावं लिवल्या। कोणी आम्हाला पैसे दिले त्या बाबाला आमच्या समोर आणून आम्ही सांगतो का कधी तो आम्हाला पैसे दिले म्हणून, आणि बळजबरी आमचे नावं लिवल्या। कोणी आमच्या पोलीसवाल्यांना आणून त्या बाईला किंवा त्या माणसाला दाखल करायलाच पाहिजे। काय म्हणणं काय होतं तुमचं? बोला बोला बोला। आमचं म्हणणं आहे की आम्ही कोणाचे पैसे खाणार नाही, घेणार पण नाही। आम्ही खूप वर्षापासून मेहनत करतो, आम्ही कोणाला मदत पण केली नाही, कोणी आम्हाला मदत पण केली नाही। आमचा समाज खूप गरीब आहे, आम्हाला प्लीज बदनाम करू नये असं आम्हाला वाटतं। तर आपण पाहिलं अशा पद्धतीची या संतप्त प्रतिक्रिया आहे। आम्ही पैसे खाल्लेले नाहीये, मात्र यादी ज्यांनी दिलेली आहे त्याच्यावरती कारवाई करावी, अशा पद्धतीने आमची बदनामी ही योग्य नसल्याचं या ठिकाणी नागरिक म्हणतायत आणि संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेल्या आहेत। बरं, धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे पोलीस आता पुढची काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल।